जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज ताईची इकडं होतो डोंबिवलीला, तर अभिषेकचा फोन आला होता का जाऊ चल मलंगडला. तर लवकरच निघलेलो. याच्या घरा पोचल्यावर त्यांनी पूर्ण सोय करून ठेवलेली पाणी बिणी. आता पुरं निघायचं तर मला काही रस्ता माहिती नाही, तर याला सांगला तूच गाडी चालव. आता चालू केलेला चालायला नुसतंच चालू केलेला नाही, जाम दम लागायला लागला नाही. योग नुसतं पुरं धाव मारते. मला काही याच्या मागं फटाफट धावता नाही येत. तर आता वरती पोचल्यावर तर समजला का तो मला व्ह्यू पाहिजे होता तो इकडं नाहीच आहे. तर मग आम्ही उतरायला चालू केलं वापस खाली, कारण की तो खाली होता. तर आता इथं पोचल्यावर मस्त खुला वातावरण आहे, पूर्ण एक एक कोपऱ्याला आहे. तर इथं शिवलिंग पण होता. तर इथे शिवलिंगच्या बाजूचा व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे. आता यो व्ह्यू बघून निघलेलो, बस खाली उतरलेलो. तर अभिषेक सांगते का अंबरनाथला जाऊ, तिथे एक शिव मंदिर आहे प्राचीन कालांचं. तर इथं आयलो बस. तर इथं मंदिरां मस्त दर्शन घेऊन निघलो, पण तिथं व्हिडिओ नाही काढता येईल. ते इथं ताईसांचे पोचले वापस. तर आता जरा फ्रेश होऊन घेतो. तसं फ्रेश होईल तर लगेच फोन आला तर आत्याचं का लगेच जेवायला आहे. तर आत्यासांचे जेलो, तर आत्यांनी लगेच जेवण मारून ठेवलेलं. तर लगेच जेवायला बसवला. जेवल्यावर ना लगेच निघल्यावर, कारण की घरा पण यावं लागेल, दिवाळी आहे तर. तिथे अर्धे रस्त्याला पोचलेलो तर जाम सोस लागलेली. तर एक पेप्सीची बॉटल घेतली. त्यानंतर घरा पोचलेलो बस. तर मम्मीने चकल्या बनवायला घेतलेल्या. तर चकल्या बनवायला घेतल्या तर एक चकली उचलली, मस्त लागतो ती चकली पण. आता बाहेर निघलो तर मस्त कंदील लावली, लायटिंग दिवं लावल्यानंतर मस्त गल्ली भारी वाटते एकदम. तर आता निघल्यावर आता कुर्ता आणायला, कारण की उद्या कुर्ता घालायचा आहे. तर भेटू आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.